आता आपल्याला थोडं व्यायामाविषयी सांगतो. एक दिवस तुम्ही आहार सोडला तर चालेल, पण व्यायाम सोडू नका. पण व्यायाम काही लोक काय करतात, नुसतं चालत जातात बरं काय, पण तेवढं नाही पुरे होत. बरोबर. वॉकिंग इज ऑफकोर्स, चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे, चालायलाच पाहिजे, सगळ्यात सोपा म्हणून. पण शास्त्रोक्त व्यायामाचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ते एरोबिक म्हणतो आपण, त्याला कार्डिओ म्हणतो. म्हणजे चालणं, फास्ट वॉकिंग किंवा रनिंग, टेनिस खेळणं किंवा बॅडमिंटन खेळणं, डोंगर चढणं, सायकलिंग, पोहणं वगैरे, ह्याला एरोबिक म्हणतो. एरोबिक याचा अर्थ काय की हार्टला आणि लंग्सला ते स्टिम्युलेट करतात, म्हणजे हार्ट आणि लंग त्यांचे चांगलं सक्षम करतात. त्यामुळे हार्ट प्रत्येकाचं चांगलं असते, पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असेल तर सर्क्युलेशन वाढते सबन शरीरात, आणि सर्क्युलेशनमध्ये ऑक्सिजन जास्त असेल तर मग ते काय विचार नका, मग पेशंटसाठी कुठले रोग असेल तर ते आपोआपच बरं होऊ शकते. ते असे त्याचे हे महत्व आहे. त्यामुळे कार्डिओ आणि हे एरोबिक एक्सरसाइजेस जर चांगलं, त्यात सगळ्यात चांगलं म्हणजे वॉकिंग, चालणं, जलद चालणं. नुसतं चालण्यापेक्षा जलद चाललं की हार्टला स्टिम्युलेशन मिळते. तर जलद चालायला पाहिजे, फास्ट वॉकिंग करायला पाहिजे. वॉकिंगला काय खरं म्हणजे काही लागत नाही, तुमच्या साधारणपणे स्वच्छ वॉकिंग शूज तेवढे लागतात, चांगले शूज घ्यायला पाहिजे आणि चालायचं आणि फास्ट वॉकिंग करायचं. पण एक त्यातली काळजी घ्यायला पाहिजे की फास्ट वॉकिंग करत असताना तुम्हाला दम जास्त लागू नये, कारण दम लागलं तर काही लोकांना, विशेषतः म्हाताऱ्या लोकांना वगैरे दम लागला आणि तसंच त्यांनी चालायला लागले तर ते धोकादायक होऊ शकते. तर ते दम लागलं तुम्हाला तर थोडं कमी करून 2 मिनिटं थोडंसं हळू चालायचं, आणि मग दम कमी झाल्यानंतर परत आणि हळू फास्ट चालू शकता. म्हणजे थोडं असं फास्ट चालायचं, थोडं कमी करायचं आणि फास्ट चालायचं, असं करून त्या वॉकिंग हे सगळ्यात उत्तम व्यायाम आहे. पण तुम्ही वॉकिंगच्या ऐवजी स्विमिंग करू शकता, डोंगर जोडू शकता, सायकलिंग करू शकता. आता सायकलिंगसाठी आणखीन एक काय आहे, म्हणजे सायकलिंग वयस्कर माणसांचं, तुम्ही मगाशी विचारलं ना, वयस्कर माणसांचं, वयस्कर माणसांच्यासाठी सायकलिंगचं, त्याच्यासाठी मी काय केले, मी सायकल चालवतो पण मी ट्रायसिकल केले. कारण बायसिकल असेल तर थोडं बॅलन्सिंग होऊ शकते, आणि या वयात जर मी पडलो तर मग माझं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. म्हणून मी सायकलिंग करतो रोज, पण ट्रायसिकल वापरतो. छान प्रयोग आहे खरं. ट्रायसिकल म्हणजे काय आहे, ते बॅलन्सिंग होतं. अगदी असं हे त्याची काळजी करायला. हे आहे एरोबिक झालं. आता बघा, एरोबिक नुसतंच चालत नाही, एरोबिकनं हार्ट आणि लंग चांगलं होते, आणि अत्यंत आवश्यक आणि जरुरीच आहे. पण तुम्हाला प्रत्येक स्नायू, तुमच्या शरीरातली प्रत्येक स्नायू डेव्हलप व्हायला पाहिजे. का तर प्रत्येक स्नायू काय करते, हे बघा, त्याच्या ह्या स्नायूच्या भोवती, ह्या आता गुडघा घ्या, ह्या गुडघ्याच्या भोवती निसर्गाने चारही बाजूला मोठे मोठे स्ट्रॉंग मसल्स केलेत. आणि हे मसल्स काय काम काय आहे की त्या स्नायूला प्रोटेक्शन देणं. समजा आपण असं पाय असं टाकलं तर हे वरचं जे हाड आहे ते खाली दोन ढकलते असं, पण स्नायू एकदम रिफ्लेक्सली त्यांना प्रोटेक्शन देते. म्हणजे ते धक्का होऊ चुकीचं फोर्स चुकीच्या ठिकाणी जाऊ देत नाही. त्यामुळे प्रत्येक सांध्याच्या भोवती चांगले चारही बाजूनं अतिशय पॉवरफुल मसल्स आहेत. आणि आता जॉईंट्स म्हटलं तर तुम्ही इथून इथपर्यंत 300-400 जॉईंट्स आहेत आपल्या शरीरात, आणि प्रत्येक जॉईंटच्या भोवती 4 स्नायूंची पकड आहेच आहे. आता हे उदाहरण हे घ्या, हे बोटाचं, ह्याच्या भोवती 4 स्नायू आहेत असे, बरं काय. आणि हे असं हे करण्याकरता अतिशय डेलिकेट मेकॅनिझम आहे. शरीर हे अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव अगदी फार बॅलन्सिंग केलेलं आहे. तर प्रत्येक जॉईंटच्या भोवती 4 मसल्स आहेत, आणि प्रत्येक जॉईंट करणं, डेव्हलप करणं म्हणजे मग फार महत्वाचं आहे. आता इथून इथपर्यंत सगळे मसल्स आहेत. आता आपल्याला बऱ्याच लोकांना कंबर दुखते, मान दुखते, गुडघे दुखतात. ह्याचं कारण आहे हे स्नायू त्यांचे पुरेसे बळकट नाही. आता आपल्याकडे माहित असेल की आता हे सांधा रोपणचे प्रकार गुडघे वाढलंय, इतकं कॉमन झालंय. आणि तुम्ही जर अभ्यास केलात तर त्यांचे स्नायू हे अगदी वीक असतात. प्रत्येक स्नायू
हे अत्यंत महत्वाचं आहे. खरं आहे सर. कारण स्नायूचं काम म्हणजे आहे की ते जॉईंटला प्रोटेक्शन देणं, संरक्षण करणं, ऑस्टिओआर्थरायटिस पासून संरक्षण करणं, आणि ते हे जॉईंटचं काम आहे. त्यामुळं प्रत्येक स्नायू डेव्हलप करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जिमला जायला पाहिजे किंवा जिमला जाऊन अगदी ट्रेनरकडून घ्यायला पाहिजे. कारण त्याचं एक फार महत्त्वाचं काय आहे, आता हे मी कोणतंही एक्सरसाइज करत असताना म्हणजे तुम्ही एरोबिक म्हणा किंवा जिमचं म्हणा, हे करत असताना आपल्या शरीराला इजा होणार नाही, इंजुरी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि हे फार योग्य मार्गदर्शन असं म्हणजे व्यायाम करायचं आणि मग काहीतरी शरीराला धोका झाला तर जिममध्ये गेल्यानंतर एखाद्या वेळेला बऱ्याच लोकांना एकदम उचलायला जातात, हे करतात ट्रेनिंग नसताना. तर अंडर ट्रेनरच्या खाली जिमची हळू सुरुवात करायची. नुसतं व्यायाम न म्हणता योग्य मार्गदर्शनासोबत व्यायाम असं आपण म्हणूया. योग्य मार्गदर्शन पाहिजे त्याला व्यायामाच्या वेळेला. इव्हन चालायचं सुद्धा हळूहळू, सुरुवातीला हळूहळू चालून मग हळूहळू फास्ट करायचं, मग अंतरही वाढवायचं आणि स्पीडही वाढवायचं. जसं चालताना तसंच व्यायामाचंही सुरुवात करायची. तुम्हाला जर वेट ट्रेनिंग करायचं, समजा तुमच्या हाताचे डेव्हलप करायचं आहे तर हे 3 किलो 5 किलो पासून सुरू करायचं आणि मग तुमचे जसे जसे डेव्हलप होईल तुम्ही मग 7 किलो 8 किलो आणि जे पैलवान असतात ते काय वाढत जाईल तशी आपली चर्चा पुढे जाईल. ते काय 50 किलो उचलू शकतात. पण त्याची काय आवश्यकता नाही. आपल्याला आपलं शरीर चांगलं मजबूत ठेवायचं एवढंच आहे आपलं. तर प्रत्येक स्नायू असं खरं ह्याला त्याला ट्रेनिंग देऊन हे करू शकते. आणि हे दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार आहे हे स्नायू शिथिल व्हायला पाहिजे. म्हणजे स्ट्रॉंग असतात ना त्याला शिथिलता पाहिजे, त्याला लवचिकता पाहिजे. त्याच्यासाठी योगा हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे भारताने जगाला दिलेले एक अनमोल देणगी आहे योगा. म्हणजे योगा आणि ते योगा केलं तर फारच चांगलं. योगानं दोन्ही होतात, एक मानसिक तणावही कमी होते आणि शारीरिक होते. आणि सूर्यनमस्कार हे परिपूर्ण व्यायाम आहे. म्हणजे का परिपूर्ण व्यायाम म्हणतात ह्याला, की जर तुम्ही फास्ट सूर्यनमस्कार केला तर एरोबिक होते आणि जर तुम्ही नॉर्मल केला तर वेट ट्रेनिंग होते आणि सावकाश केला तर योगा होते. सिलेक्ट हे तिन्हीचे कॉम्बिनेशन असलेलं एकमेव आहे म्हणजे सूर्यनमस्कार. समजा माणसाने 1 ते 25 किंवा हळूहळू सुरू करायचं. आणि ते मी अशी म्हटलं ना तुम्हाला, 1 पासून सुरू करायचं आणि अगदी हळू सुरू करायचं. काही कंबरदुखीचे काही माणसांना मी सांगतो तुम्ही सूर्यनमस्कार घाला आणि मग अगदी हळू घाला तरी देखील ते दुसरी सूर्यनमस्कार घालायचं, दुसरी जास्त दुखायला असं व्हायला नको. तर अगदी हळू घालायचं. पहिल्या दिवशी तुम्ही जर नवीन सुरुवात करणार असाल सूर्यनमस्कार तर 1 पासून सुरुवात करा आणि मग हळूहळू वाढवायचं. 1 पासून 2, 1 आठवडा. टाइमचा काय प्रश्न नाही, 1 आठवडा घ्या, 2 आठवडे घ्या, हळूहळू वाढवायचं. मग तुम्ही 1 पासून 12 पर्यंत साधारण 12 ते 15, मग साधारण 25 पर्यंत. 25 पर्यंत जर तुम्ही योग सूर्यनमस्कार घातला रोग तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागणार नाही. म्हणजे आणि मग पुढे किती वाढवू शकता, पण 25 तरी अगदी अडल्ट माणूस 25 सूर्यनमस्कार घातला तर ते त्याला आपण परिपूर्ण व्यायाम असं म्हणता येईल. व्यायामच झालं. हे तिसरं. आणि चौथं काय असतंय, तुम्ही मगाशी म्हटलात ना, विशेषतः एल्डरली माणसांच्यासाठी, सिनियर सिटीजनसाठी त्यांना काय असतं ते हे काही वेळेला पडतात, बॅलन्सिंग कुठल्याही कारणासाठी. तर ते स्पेशल बॅलन्सिंग एक्सरसाइजेस आहेत. हे असं वर पाय, एका पायावर उभं राहायचं, एका पायावर ह्या पायावर, असं त्याला बॅलन्सिंग एक्सरसाइज म्हणतात. तो एक मोठा त्याचे प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. एल्डरली लोकांसाठी स्पेसिफिकली असणारी गोष्ट आहे, आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे. खरं आहे. एल्डरली पर्सन्स पडतात, पडलं की त्यांना फ्रॅक्चर होऊ शकते कारण त्यांचे हाडं ठिसूळ असतात, ते फ्रॅक्चर होऊ शकते. त्यामुळे मग बॅलन्सिंग एक्सरसाइज पाहिजे. एक एरोबिक, वेट ट्रेनिंग, योगा, सूर्यनमस्कार आणि बॅलन्सिंग, असे हे 5 प्रकारचे एक्सरसाइज आहेत. आणि हे 5ही प्रकारचे एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि 45 मिनिटाचं सकाळचं वॉकिंग, फास्ट वॉकिंग, संध्याकाळी एक अर्धा तास पण तुम्हाला थोडंसं आठवड्यातून 3-4 वेळा जिम किंवा सूर्यनमस्कार किंवा योगासनं, असं एक साधारणपणे 1 तास 1.5 तास माणसाने
आपलं जर घालवलं स्वतःसाठी तर तो वेळ द्यायला पाहिजे. शरीर अतिशय मजबूत राहते. ह्याच्याबद्दल काहीही संशय शरीर तुम्हाला त्याचे डिव्हिडंड्स देणार, तुम्ही जसं म्हणताय. तुम्ही शरीराची काळजी घेतली. मी हे रेग्युलरली करतोय, गेली 30-40 वर्ष मी अगदी रेग्युलरली. वेगळं आम्हाला सांगावं लागणारच नाही खरं तर. आपण या वयात सुद्धा इतके उत्साही आणि जसं आपण म्हणालो उद्यमशील आहात. हो, अजूनही मी जिम चुकवत नाही, फिरणं चुकवत नाही. तुमच्या चर्चेतून सर दोन्ही गोष्टी आल्यात. म्हणजे जसं आपण बघितलं की तुम्ही आता व्यायाम सांगत असताना जो सूर्यनमस्कार सारखी गोष्ट सांगितली की जो परिपूर्ण व्यायाम आहे, घरच्या घरी करता येण्यासारखं सुद्धा शक्य आहे. म्हणजे ज्या कदाचित महिला असतील, बहुतांश वेळेस जिमला जाणं टाळतात, अशांसाठी सुद्धा तुम्ही उत्तर दिलेलं आहे आपल्या चर्चेतून.